नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे खमंग आणि खुसखुशीत अशी चकली. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण या चकलीची परफेक्ट भाजणी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे. तुम्हाला जर अशी चकली कुरकुरीत बनवायची असेल तर मागचा व्हिडिओ नक्की पहा. तर 1 किलोची भाजणी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली बनवलेली. तर दळून आणलेली बघा, असे मस्त बारीक दळून आणलेली मी भाजणी 1 किलो. आणि अशा मस्त चकल्या बनवलेल्या आहेत. तरी कुरकुरीत चकलीचा काटेरी प्रवास आज आपण पाहणार आहोत. अजिबात तेलकट होत नाही बघा, हाताला अजिबात तेल लागलेलं दिसणार नाही तुम्हाला. उकड न घेता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही चकली आज आपण बनवूया. तर इथं भाजणी घेतलेली आहे बघा. छान अगोदर भाजणी चाळून घ्यायची पूर्ण आणि वाटीने मोजून घ्यायची. इथं 5 वाट्या मी भाजणी घेतलेली आहे बघा, चाळून घेतलेली आहे अगोदर. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि 1 चमचा ओवा घालणार आहे. कारण आपण भाजणी बनवताना 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि आता आपण 1 चमचा ओवा घालणार आहे. तर 6 चमचे परफेक्ट मोजून तेल घेतलेले. आता हे तेल आपण गरम करायला ठेवू. तोपर्यंत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल चटणी आणि तीळ आपल्या आवडीनुसार घालायचे. मी 4-5 चमचे तीळ घालणार आहे. त्यात 1.5 चमचा मीठ घातलेले बघा आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलेले. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं 1.5 चमचा घातलेले आणि पांढरे तीळ घातलेले तर गावरान. तर हे सर्व आता आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. ओवा जो आहे ते हातावर चोळून घालायचा बघा, म्हणजे छान मस्त लागते चकली आपली. तर हे अगोदर मिक्स करून घ्यायचं छान पिठामध्ये. तेल गरम करायला ठेवलेले, छान गरम झालेले बघा तेल. 6 चमचे हे मोजून तेल घातलेले ह्याच्यामध्ये. तर पिठामध्ये ओतल्यानंतर असं चमच्याने हलवून घ्यायचे. खूप तेल गरम आहे त्याच्यामुळं अगोदर चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर मग हातावर चोळून मस्त ह्या सर्व भाजणीला हे छान मस्त लावून घ्यायचे बघा तेल. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, छान लागते टेस्ट तूप घातल्यावर सुद्धा. तर इथं कोलम तांदळाची ही चकली बनवणार आहोत आपण. तर खूप छान टेस्टला होते कोलमची. मागच्या वेळेस आपण दिवाळीमध्ये रेशनच्या तांदळाची बनवली होती, पण ह्यावेळेस मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. खूप छान झालेली आहे चकली बघा. तर असा मस्त मुटका होईपर्यंत हे तेल पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे. आणि आपण उकड वगैरे काढणार नाही. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी एकदम करून घ्यायचं. उकळी यायला लागले की गॅस बंद करायचा आणि हे जे गरम झालेलं पाणी आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये भाजणीमध्ये घालून घ्यायचं. या पद्धतीने चकली केली तर चकली अजिबात तेलकट होत नाही आणि बिघडायची पण शक्यता कमीच असते त्याच्यामुळं. आणि ही पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे. बऱ्याच जणींना उकड घेताना प्रॉब्लेम येतो, तर या पद्धतीने चकली करायची, अजिबात बिघडत नाही चकली. तर तुम्ही करून बघा या पद्धतीने, खूप छान होतात चकल्या. तर थोडं थोडं पाणी घालून हे छान पीठ असं घट्ट एकदम मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, मग काटे येत नाहीत आपल्या चकलीला. असं गरम आहे तोपर्यंत थोडंसं झाकून ठेवायचं आणि ह्याच्यावर आता 10 मिनटं काय करायचं, झाकून ठेवायचं. गच्च झाकण ठेवायचं. 10 मिनटं असंच राहू द्यायचं आहे आता. आणि मी 5 वाट्या पाणी घेतलं होतं गरम करायला. त्याच्यातलं 1 वाटी शिल्लक राहिलेले. हेच पाणी नंतर आपल्याला थोडं थोडं हे पीठ जे आहे ते मळण्यासाठी वापरायचं आहे. थंड पाणी वापरायचं नाही. तर 5 वाट्या आपली भाजणी होती, तर 5च वाट्या मी पाणीसुद्धा मोजून घेतलं होतं गरम करून. तर त्याच्यातलं 4 वाट्या संपलेले आहे बघा. 1 वाटी पाणी शिल्लक राहिलेले. त्याच पाण्याने आता हे पीठ थोडं थोडं करून मळून घ्यायचं. बाकीचं पीठ आहे ते डब्यामध्ये गच्च झाकण लावून बंद करून ठेवायचं, म्हणजे गरम राहतं ते पीठ. किंवा थोडासा गरम तवा करायचा आणि त्याच्यावर डब्बा ठेवला तरी चालते. कोणी मध्ये तरी जर नसेल तर एकटी जर असेल तर वेळ लागतो. तोपर्यंत आपलं हे जे पीठ आहे ते थंड होतं. त्याच्यामुळं काय करायचं, तवा थोडासा गरम करून त्याच्यावर डब्बा ठेवून द्यायचा आणि असं थोडं थोडं घेऊन छान मस्त आपण भाकरीला जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं. आणि आता सोऱ्या घ्यायचा. सोऱ्याला थोडंसं आतून तेल लावून घ्यायचं आणि चकली लगेच करायला चालू करायचं. तोपर्यंत आपण तेल ठेवलेलं आहे बघा गॅसवर गरम करायला. आता एवढ्या चकल्या
करून घेऊ आपण जेवढ्या होतील ह्याच्या तेवढ्या. बघा किती मस्त चकली झाली, अजिबात तुटत वगैरे नाहीत. थोडं थोडं पीठ घेऊन मळून घ्यायचं छान, म्हणजे करताना असं आपण बघा किती सोऱ्या हल्ला तरी चकली अजिबात तुटत नाही. खूप छान होतात या पद्धतीने चकल्या. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चकल्या जर आवडल्या तर एखादी छानशी कमेंटसुद्धा करा. एवढं पीठ घालून घेतलेले सोऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये बघा 5 ते 6 7 चकल्या झालेल्या आहेत. तर आता लगेच तेल गरम झालेलं आहे. उलटण्याने काय करायचं, असं उलटणं खाली घालून अशी अद्दर उचलायची चकली आणि तेलामध्ये सोडून घ्यायची, म्हणजे मोडत वगैरे नाहीत सोडताना. अगोदर तेल छान गरम करून घ्यायचं आणि थोडासा नंतर गॅस कमी करायचा. एकदम कमी पण करायचं नाही, मीडियम ठेवायचा. आणि चकली टाकल्या तेलामध्ये अजिबात लगेचच नाही पलटी करायची, थोडीशी कडकपणा येऊ द्यायचा त्याला, मग पलटी करायची. बघा किती छान झालेल्या आहेत चकल्या, अजिबात थोडीसुद्धा विरघळली नाही, तुटली नाही चकली. तर उकड न घेता या पद्धतीने तुम्ही चकली एकदा करून बघा, खूप छान होतात चकल्या. आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत. महिनाभर जरी चकली ठेवली तरी अजिबात नरम पडणार नाही, एकदम कुरकुरीत राहतात. किती छान झालेले आहेत बघा. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. हळदसुद्धा घातलेली नाही मी. हळद घातल्यानंतर चकली नरम पडते, त्याच्यामुळं हळद वापरलेली नाही चकलीला. 4 चकल्या काढून घेतलेल्या आहेत. आता बाकीच्या 3 आहेत त्या तळून घेते. बघा या पण सुद्धा एकसुद्धा अशी चकली तुटलेली नाही. ती छान मस्त चकल्या झालेल्या आहेत, गोल गरगरीत. तरी तुम्ही या पद्धतीने चकली नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका. बघा 7 चकल्या झालेल्या आहेत तळून. मस्त तुम्हाला दाखवते. बाकीच्या चकल्या मी नंतर करून घेते. किती छान, एकदम सहज अगदी तुटते चकली आणि आतून पोकळसुद्धा झालेली आहे बघा. तेलकट तर अजिबात झालेलं नाही आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम टेस्ट झालेली आहे. धन्यवाद.